नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी गावी आहे, शिमगा सण चालू आहे, शिमगा उत्सव चालू आहे। आज आहे आमच्या पिरंदवणे गावाचा शिमगा। शिमगा म्हणजे आता माड आणायला आम्ही जाणार आहोत इथून। तर पहिलं मंदिरात जाऊया आणि माड कुठे आहे तो आज बघूया। तिथे गेल्यानंतर ठरेल की माड कुठे आहे तो। मग तिथून माड पहिला सानेवरती घेऊन जाणार आणि माड उभा करणार। हा पूर्ण व्हिडिओ असणार आहे। हा आजचा व्हिडिओ माडाचा व्हिडिओ सूरमाड असतो आमचा। हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा। आपल्या चॅनलवरती नवीन कोण असेल तर प्लीज सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका। मला छोटीशी हेल्प होईल तुमच्याकडून। चला जाऊया मंदिरामध्ये फटाफट आणि माड आणायला जाऊया। चला, आपल्यासोबत आहे तिकडे जयराम दादा आहेत। हाय करा, असं हाय करा, हाय हाय। चला, आणि इकडे आर्यन आहे, इकडे आपला कप्पू आहे, तो तिकडे त्या साईडला गेला आहे। चला जाऊया फटाफट। आता मंदिराच्या इथे आहे, मागे माझ्या बघता शाळा आहे इकडे या साईडला, आणि इकडे आहे मंदिर। चला जाऊया। हे बघा, आज आहे ना माडाकडे जेवढे पण लोक येणार ना, गावातली सर्व मंडळी, एकाच्या पण पायात तुम्हाला चप्पल नाही दिसणार। पूर्ण शिमगा, रात्री शिमगा असणार आहे। रात्री पण एकाच्या पण पायात तुम्हाला अशी चप्पल नाही दिसणार। आणि एक काटा नाही लागणार, एवढं काट्यातून वगैरे माड घेऊन येतात, पण एक काटासुद्धा पायाला लागत नाही। एवढी काय बोलतात त्याला, शक्ती आहे। आणि माड एका हाताने सगळेजण, हा रे कपू, एक एक हात लावतात ना सगळे, एवढं वजन असतं, एक एक हात लावतात, इझिली उचलला जातो। पावर आहे, पावर। कोकणातला शिमगा। चला जाऊया मंदिरामध्ये। मंदिरामध्ये आहेत ना रूपं लावले जातील आणि बाकीचे आहेत ते माडाकडे जातील माडाला। चला जाऊया। ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये आलेलो आहे, ढोल वाजायला सुरुवात झाली। बऱ्याच आना आला। ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये आलेलो आहे, दर्शन करून घ्या सगळ्यांनी। बाकीचे गेलेत तिकडे वरती माड आणायला। चला पाया पडूया आपण। आमच्या ग्रामदेवतेचं दर्शन करून घ्या। हे बघा मस्त। आणि इकडे आता रूपं लावून झालेत, आता पालखी सजवतील। बाकीचे गेलेत वरती, आपण जाऊया माडाकडे। हे बघा, इकडे आहे आमच्या आई लक्ष्मी मातेचं मंदिर, आमच्या ग्रामदेवतेचं मंदिर, आणि त्याच्यात बाजूला इथे गांगोबाचं मंदिर आहे इथे। हे बघा आतमध्ये, दर्शन करून घ्या सगळ्यांनी। चला जाऊया आपण आता वरती माडाकडे, जिकडे सगळेजण गेलेत वरती ढोल वगैरे घेऊन। आणि माड कुठे आहे तो बघूया आजचा।
आहे तो स्वतः नाही तर दुसऱ्या कसा आहे नाही त्याला बरोबर माहिती आहे. काय पण पायावर पाहिजे तो पाठचा हे घ्यायचं हे मोठं नाही अरे आतमध्ये अर्ध हे ठीक आहे हे ठीक आहे हे पण मोठं आहे लाकडं सुका आहे एकदम हे अर्ध जमिनीत आहे आला 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 साईडला चौगाव नॉनस्टॉप होऊ शकतो अरे नॉनस्टॉप अरे वाजव त्याला होळीसाठी रात्री होंबासाठी लागणारी लाकडं सगळी
सगळ्यांचा थोडा थोडा हातभार लागणार, त्यांनी कामं फटाफट होणार. चौघजण उचलून घेऊन जाणार. अर्धे बघा पुढे घेऊन चालले ते बघा आहेत. ए उचल, ए कुणाल उचल. धूर निघाला चौघांचा. सगळे लाकडं एकाच ठिकाणी भेटले इकडे. सगळ्यात मोठं लाकडू हे भेटलंय, पण त्याला पब्लिक लय लागणार आहे. लय मोठं लाकडू आहे. सानेवरती सगळ्यांना ना चहा पण आहे. मस्त चहा पितोय आणि परत अजून लाकडं आणायला आम्ही चाललोय. ओळीचे टाळे. ओके. 2 वेळा लाकडं आणायला गेलो, मोठी मोठी लाकडं आणलेली. आवाज कर जळताना. हा, ओळीच्या टाळ्यांचा आवाज येतो जेव्हा होमाला जेव्हा आग लागते ना, त्या टायमिंगला पेटवला जातो होम. त्या टायमिंगला आता होळी सजवताना बघायला भेटेल आपल्याला. आणि नंतर माड पण उभा करायचा आहे या चहा प्यायला सकाळी संध्याकाळचा. खूप काम पेंडिंग आहे. पेंडिंग अजून भरपूर आहे. त्या म्हणण्याने थोडं लवकर झालंय दरवर्षीप्रमाणे. माडाला भरपूर काळोख झाला होता गेल्या वर्षी. 3 माड. तिसरा शेवटी उभा झाला. ही सगळी शिमग्याची मजा असते काय रे. हा, होळीचे टाळे आणायला गेला. हा.